सिंधुदुर्गात 3 वर्षीय बालिकेचा पुरलेला मृतदेह बाहेर काढून त्याचं शवविच्छेदन करण्यात आलं। सावंतवाडीतल्या माळेगावात चिरेखाणीमध्ये 15 दिवसांपूर्वी या बालिकेचा मृत्यू झाला होता। तिच्या मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावल्याचं उघड झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आहे। दफन केलेला हा मृतदेह 15 दिवसांनी बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एक धक्कादायक प्रकार घडले आहे। 3 वर्षीय चिमुरडीचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर तिला येथे त्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली आहे आणि त्याच दरम्यान एकावर गुन्हा दाखल झाला आहे। आपण बघतो हा जो डोंगर आहे साठीचा डोंगर, साठीचे माळरान असा हा डोंगर आहे। सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड या ठिकाणी आपण आहोत आणि त्या ठिकाणी जे कर्मचारी असतात, इथे काम करणारे जे लोक असतात ते बाहेरच्या जिल्ह्यातील असतात, राज्यातले असतात आणि इथे आलेले होते आणि ते आपल्या कामानिमित्त आले होते आणि त्यांच्यातील जी त्यांची एक मुलगी होती ती मुलगी चा मृत्यू झाला, अपघाती मृत्यू झाला असं पोलिसांनी सांगितलं आणि त्या दरम्यान जे पोलिसांनी तपास केला त्या मृत्यू झाल्यानंतर तिचा मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली आहे आणि त्या घटनेला 15 दिवस झाले आणि आज 15 दिवसानंतर ही घटना गावातील ग्रामस्थांच्या मदतीने किंवा चर्चेनुसार उघड झाली आहे। कारण आज तिचा मृतदेह या सटीच्या मारणावरून पोलिसांनी बाहेर काढलेला आहे आणि त्याला शवविच्छेदनासाठी पुढील तपासासाठी नेण्यात आलेला आहे आणि अधिक तपास हे पोलीस इथे सावंतवाडीचे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण हे करत आहेत एकंदरीत आपल्याला असं दिसतंय। आणि सध्या आपण पाहिलं की ही अशी धक्कादायक घटना आहे की सावंतवाडी मळेवाड आणि येथे जे खाणीचे कर्मचारी, खाणीवर काम करणारे कर्मचारी असतात, ह्या कर्मचाऱ्याची 3 वर्षाची मुलगी मयत झाली आणि त्याच्यानंतर त्याचा मृतदेह हा विल्हेवाट लावण्यात आलेला आहे आणि ही उघड झाल्यानंतर आता कोणावर गुन्हा दाखल झाला आहे, त्यांनी का असं केलं किंवा ह्याच्या मागचं नेमकं कारण काय हे सगळं आता उलगडणार आहे आणि पोलीस आता सखून तपास करत आहेत एवढंच आपल्याला दिसत आहे। उमेश बुचडे, पुढारी न्यूज, सिंधुदुर्ग।